तर अशोक खरात प्रकरणावरून संजय राऊतांनी देखील धक्कादायक आरोप केलेत। या प्रकरणामध्ये सत्ताधारी नेते असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। त्यामुळे संबंधित नेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली। यानंतर सत्ताधारी नेत्यांनी देखील संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे। पाहूयात। ये सब मामला यानी महाराष्ट्र का जेफरी एप्स्टेन फाइल जैसा ही है। संजय राऊत एप्स्टेन फाईलच्या गप्पा तुम्ही करू नका। ज्या पाटकर फाईल्स मध्ये तुम्ही आधीच आरोपी आहात, ज्या पाटकर फाईल्स मध्ये तुमचा बुरखा फाटलेला गेलेला आहे, ती पाटकर फाईल्स एकदा बघा। महिलांवर कशा पद्धतीने अत्याचार केले हे पाटकर फाईल्सच्या निमित्ताने समोर आलेलं आहे। अशोक खरात प्रकरणावरून संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले। हे प्रकरण म्हणजे महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल्स असल्याचा दावा संजय राऊतांनी केला। या प्रकरणात सत्ताधारी नेते असल्याचाही गंभीर आरोप संजय राऊतांनी केला। हे प्रकरण समोर आल्यानंतर महाराष्ट्राचं सरकार पडेल असा धक्कादायक दावाही राऊतांनी केला। दरम्यान राऊतांच्या या दाव्यानंतर भाजपनं त्यांच्यावर पलटवार केला। संजय राऊतांनी पाटकर फाईल्स पाहाव्यात असं प्रत्युत्तर नवनाथ बन यांनी दिलं। इस प्रकार के वीडियोज और फोटोज मेरे सामने आए हैं, तो अब ये तो तय हो गया, ये सब मामला यानी महाराष्ट्र का जेफरी एप्स्टेन फाइल जैसा ही है, उससे भी भयंकर है। अब देखिए मेरे पास बहुत सी वीडियो आए हैं, एप्स्टेन फाइल है, और ये मुझे लगता है उसमें ऐसे भी बड़े बड़े लोग हैं भारतीय जनता पार्टी के और सत्ताधारी पार्टी के। अगर ये सामने आएगी, पुलिस अगर सामने लाएगी, उनके पास 56 क्लिप्स है उनके मोबाइल में, अगर ये सामने आएगा मामला तो महाराष्ट्र की सरकार गिर जाएगी। संजय राऊत एप्स्टेन फाईलच्या गप्पा तुम्ही करू नका। ज्या पाटकर फाईल्स मध्ये तुम्ही आधीच आरोपी आहात, ज्या पाटकर फाईल्स मध्ये तुमचा बुरखा फाटलेला गेलेला आहे, ती पाटकर फाईल्स एकदा बघा। महिलांवर कशा पद्धतीने अत्याचार केले हे पाटकर फाईल्सच्या निमित्ताने समोर आलेलं आहे। त्यामुळे जनाब संजय राऊत, तुम्ही एप्स्टीन फाईल बघण्यापेक्षा, या भोंदू बाबाचं वागणं बघण्यापेक्षा त्या भोंदू बाबावर कारवाई करण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस सक्षम आहे। पुरोगामी महाराष्ट्राला कलंक लागल्याचं म्हणत संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधलाय। खरातशी संबंधित लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी राऊतांनी फडणवीसांकडे केली आहे। महाराष्ट्र कायम ढोंग आणि अंधश्रद्धा याविरुद्ध लढणारा हा महाराष्ट्र आहे। ढोंग आणि अंधश्रद्धा म्हणून देशातलं हे पहिलं राज्य ज्याने अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा केला। पण तुमच्या राज्याचे मंत्री सत्तेत टिकण्यासाठी, आपली पापं झाकण्यासाठी अशा प्रकारे अंधश्रद्धेचा वापर करून दबावाचं राजकारण करणार असतील तर मला वाटतं की हे गृहमंत्रालयाचं काम आहे की संबंधित आणि स्वतः मुख्यमंत्री आहेत त्यांनी ताबडतोब बडतर्फ केल्या पाहिजे अशा लोकांना। संजय राऊतांनी केलेल्या आरोपांनंतर मंत्री उदय सामंतांनी पलटवार केला। संजय राऊतांना रोज नवीन विषय लागतात। कॅप्टन खरातच्या माध्यमातून त्यांना विषय मिळालाय, मात्र ते सांगतात ते खरं असेल असं होत नाही असं म्हणत उदय सामंतांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं। तर लैंगिक अत्याचार केला असेल तर खरातवर कारवाई होईल असंही सामंतांनी म्हटलंय। परंतु सकाळी पत्रकार परिषदेमध्ये जे सांगतात ते सगळं खरं असं मानण्याची काही गरज नाही। त्यांना दिवसातनं एकदा कुठेतरी विषय लागतो, तो विषय आज त्यांना मिळालेला आहे कॅप्टन खरातच्या निमित्तानं। पण काल देखील मी मुंबईमध्ये सांगितलं की या बाबतीमध्ये निपक्षपाती चौकशी पोलीस करतील आणि महिलांवर अत्याचार जर झाला असेल त्याच्यातनं तो सुटणार नाही अशा पद्धतीची काही कायदेशीर कारवाई करतील। संजय राऊतांच्या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। संजय राऊतांचा रोख नेमका कुणाकडे आहे? या प्रकरणात नेत्यांचा हात आहे का असा सवाल आता उपस्थित केला जातो। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।